नमस्कार मंडळी, आपल्या गावातले नागरिक आहेत आणि यांचा शेळी व्यवसाय कशा पद्धती करते ते आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघा, हे आपल्या गावातले शेतकरी आहेत. आता शेतकरी म्हणता येत नाही, यांना जमीनच नाही, पण ऊसतोडी करणारे सगळे आपल्या गावातलेच नागरिक आहेत आणि यांनी शेळी व्यवसाय कसा केला आहे आणि कशा प्रकारे हे सांभाळ करते त्याचा आपण यांच्याकडून माहिती घेऊ. बरं, किती शेळ्या आहेत तुम्हाला? 6 6. 6 कळलं. बरं. हा, आणि तुम्ही ऊस तोडायला जातात, मग काय करता त्याचं? आता एकावं लागत यात. बरं, मग आता सांभाळ किती दिवस करता तुम्ही या शेळ्याचा? आता ऊस तोडील जाऊ 4-5 महिने समजा. 8 महिने कर दिलं. बरं. 8 महिन्यानंतर आता त्याला जायचं ती किती मी आपलं तेवढ्या शेळ्यासमोर माझ्या 8 शेळ्या आता बरं. मी तेवढ्याच जगतो. बरं. हा, तर 8 शेळ्यात सरासरी किती उत्पन्न होतं बरं? मला तरी 8 शेळ्यामध्ये समजा 40-50 हजाराचं उत्पन्न होतं. 50,000चं उत्पन्न होतं हा. एका माणसापुरतं. हा. समजा आपलं घर खर्च एक दाखवतो सगळं. कुटुंब भागत फक्त. बरं. हा. आणि शेळ्या शिल्लक राहतात. शेळ्या शिल्लक राहतात. आणि तुम्ही ऊस तोडायला गेल्यात नंतर समजा आता हे इकिता हा. परत वापस आल्यावर शेळ्या घेता का मग? हा हा. बरं. तर मग त्या घडमुडीत काही समजा काही फरक पडतो का तुम्हाला? फरक काय मग तोटा येतोय नफा नफा येतोय. येतो हा. त्याचं काय त्याचं असतं? काय घेऊन बस. हा. आता मजुरीपेक्षा करण्यापेक्षा समजा शेळी चांगली आहे. आता कष्ट होतच नाही न का करायचं. काय? आता आता तुम्हाला मी जमीन वगैरे काही आहे का? काय नाही काय मी हातमाड्याला हा. तर हे ऊस. पायात मग हे व्यवसाय करायचा, बाकी दुसरं काय. बरं. हा. मग आता समजा तुम्हाला जमीन नाही, नाही मग आता शेळ्याला घरी गेल्यावर खायला काय टाकता तुम्ही का? काय खायला काय काहीच हे नाही. आहे ते एवढं. हे तुमचे हे लोकांच्या वावरांचे चरते तेवढंच हा, काय. एवढं. म्हणजे लोकांच्या वावरात समजा आपल्याला गायरान भरपूर आहे असं, हा. आणि या गायरानात समजा चारून आणून आपल्या शेळ्या संध्याकाळी बांधायच्या घरी, हा हा दिवसभर चारून आणायच्या. हा. घरी खायला घालायला ऐपतच नाही तितकी. मजुरी करण्यापेक्षा शेळी परवडती समजा. हा. बरोबर.